बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री राजेश जगताप लिखित कादंबरी आडूसा, प्रकरण 4. धनाजी कितीतरी वेळ तिच्याकडे पाहत होता, पण तिचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. शेवटी तिच्या डोळ्यापुढे आडवा हात फिरवीत त्यानं तिचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. कसला विचार करतेस एवढा? कुठं काय? तो कितीही नाही म्हणलं तरी मला कळतंय, खुळा नाही म्या. असं आहे तर काहून विचारता मग? सकाळी म्या आल्यावर आई वराडली असन. आज मला बी लय वराडली. तसं बघाया गेलं तर तिचं बी काय चुकत नाही. बिचारी नाताची वाट बघतीय. कसं आहे ना, घरात एखादं लेकरू असल्यावर म्हाताऱ्या माणसाचं मन रमतंय. आता हे बी खरंच आहे, कवा कवा लेकरं उशिरानं होत्यात, पर आपल्याला लयच उशीर झालाय. 3 वरीस म्हणजे मोठा काळ उलटलाय. कवा कवा मला बी वाटतं आई म्हणते तसं करून पाहावं. तुला काय वाटतं? ती उठली, जेवणाची खरकटी भांडी घासून आणली, गमिल्यात ठेवता ठेवता म्हणाली, चला काय काम आहे ते सांगा, म्हणजे पटापटा आवरून कडूस पडायच्या आधी घरी पोचता येईल. ते समज खरं ग, पर तो मला जबाब नाही दिला. काय जबाब देऊ? देवऋषाकडे जायचं, तो काय ना काहीतरी सांगल, नवस करा, देवाची अडचण हाय, कोंबडं कापा, बकरं कापा. हा, ते बी देवाचीच लेकर आहेत ना. आपल्याला लेकरू व्हायला पाहिजे म्हणून मुक्या जीवाचा जीव घ्यायचा? मला नाही पटत ते. आणि समजा एवढं करून बी नाही झालं, मग काय? पुढे तुमची मर्जी. अगं, मला बी हे पटत नाही, म्हणून तर गप्प बसलोय. एकडाव पाहूया जाऊन, पटलं तर करूया, नाही तर राहिलं. धनाजी तिला समजावू पाहत होता, पण त्याला काही उत्तर न देता ती गप्पच होती. तिला अजून काही बोलावं तर तिचं मन दुखावलं जाईल म्हणून त्यानेही तो विषय तिथंच सोडून दिला. पुन्हा कधीतरी बोलून बघू असा विचार करून म्हणाला, बरं सोडते, चल सफरातला राडारोडा काढून टाकू, मग वावरात चक्कर मारून येऊ, चल. असं म्हणून तो चालू लागला. झाडाला बांधलेल्या गायी मोकळ्या करून तीही त्याच्या मागे चालू लागली. पावसाने घातलेला धिंगाणा स्पष्ट दिसत होता. सफरावरचं गवत आणि उसाचं पाचट उडालं होतं. बाहेरची माती ओढून आत आली होती. सफरातून गळणाऱ्या पाण्यामुळे जागोजागी जमीन ओलावली होती. दोघांनी मिळून होता होईल तेवढी डागडुजी केली, मग वावराकडे निघाले. नांगरल्या वावरातील ढेकळं फुटून माती झाली होती. 2 गुंठ्याचं मिरच्याचं पीक उभ्याचं आडवं झालं होतं. आधाराला लावलेल्या काठ्या पुन्हा नीट केल्या. वांग्याचं मात्र फारसं नुकसान झालं नव्हतं. पदराची वटी करून तिने मिरच्या आणि वांगे तोडून वटीत टाकले. दोडक्याचा झुकलेला मांडव सरळ केला. अधिकच खबरदारी म्हणून बांबूचे टेकू लावले. गुराच्या चाऱ्यासाठी लावल्या घासाचे 2 वाफे कापले. पारून कवळी भरून गाडीत नेऊन टाकला. पुन्हा कवळी भरली. अशा 5-6 खेपा घातल्या. दिस मावळतीला कल्ला होता. पाखरांचे थवे खोप्याकडे परतू लागले. मावळतीची छटा काळी सावळी दिसू लागली. एक एक ढग वर येऊन पुढे सरकू लागला. अख्ख्या शिवारात निशब्द शांतता पसरली. धनाजी पारूला म्हणाला, पारू, वास झाला आता, आवर्त घे, निघाया पाहिजे, पाऊस भरायला लागलाय. होय,
झालंच हे, तुम्ही गाडी जोडा, म्या गाई वळवून आणते. धनाजी बैलांकडे वळला. पारू पल्याडल्या तालीतल्या गायी आणायला गेली. धनाजीनं बैलगाडीला जोडले. पारू गायी घेऊन आली. गायींचा कासरा गाडीच्या मागच्या बाजूला बांधला. गाडीच्या चाकावर चढून वर आली. घासावर बसली. डोक्यावरचा पदर नीट केला. नीट बसली का? धनाजीनं विचारलं. वय. पारूचा होकार ऐकून त्यानं बैलांच्या कासऱ्याला हिसका दिला. शेपटीला हात लावून पुढे जाण्याची इशारत केली. बैलांनी मान हलवून पाऊल उचललं. गळ्यातले घुंगरू गुणगुण करू लागले. अंधार चोर पावलांनी गाडीचा पाठलाग करू लागला. अर्ध्या रस्त्यात अचानक वावधान उठलं. वीज कडाडली. अंधारात गळप होऊ पाहणारी वाट क्षणभर उजळली. पारूनं डोक्यावरचा पदर दाबून दाताखाली धरला. धनाजीनं कासऱ्याला हिसका देऊन, गुन्ह्या, आई, अरे पाय उचल म्हणत पुन्हा कासरा ओढला. बैलांच्या चालीला वेग आला. ढगांचा गडगडाट झाला. वावधान पालापाचोळा उडवीत आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ लागलं. पारूच्या मनानं धसका घेतला. सासूनं सकाळी निघायच्या वेळी लवकर येण्यासाठी बजावलं होतं. पावसाची शक्यता बोलून दाखवली होती. पण नेहमीप्रमाणे नको तेच घडलं. दिवसभर लपून बसलेला पाऊस नेमका अर्ध्या वाटेत आडवा आला. गाव हाकेच्या अंतरावर आलं होतं. एक थेंब हातावर पडल्याचं जाणवलं. मग दुसरा. एकामागे एक पळत आले. धनाजीनं कासरा ओढून बैल पळवले. गाडी घरापुढे थांबली. पारू घाईघाईत खाली उतरली. घमिलं ओसरीत ठेवलं. गायी सोडून गोठ्यात बांधल्या. धनाजीनं बैल सोडले. गोठ्यात नेले. पारूनं कवळीनं घास उचलून आणला. तोपर्यंत ती चांगलीच भिजली होती. घरात जाण्यासाठी वळली तेव्हा समोर सासू उभी दिसली. तिच्या शेजारी घमिलं होतं. ते उचलून ती घरात गेली. भिजलेलं लुगडं चोळी बदलली. न्हाणीघरात जाऊन पटापट हातपाय धुतले. देवापुढे दिवा लावला. चहाचा अंदण ठेवून बाहेर आली. बऱ्यापैकी काळोख दाटला होता. पाऊस थेंबा थेंबाने झिरपत होता. ती पुन्हा आत आली. धनाजी कपडे बदलून आई शेजारी बसला होता. ती तशीच पुढे गेली. चहाला उकळी फुटली होती. घरात एक घुसमटणारा कोंदटपणा जाणवत होता. चहाच्या उकळीप्रमाणे कोणीतरी उकळणार असं वाटू लागलं. आणि हे फक्त सासूच करू शकेल. कारण धनाजी आणि ती दिवसभर सोबतच होते. सासऱ्यानं काही बोलावं अशी परिस्थिती नाही. मग उरली फक्त सासू. सकाळी बरंच काही बोलली असली तरी तिची नाराजी दूर झाली असेल असं वाटत नव्हतं. तिने चहाचे कप भरले. 2 कप धनाजी आणि सासूच्या समोर ठेवले. 1 कप सासऱ्याला दिला. स्वतःचा कप घेऊन ती ओसरीत आली. चहाचा घोट घेता घेता बाहेरील अंधारात उजेड शोधू लागली. काल ह्या वक्ताला म्या किती आनंदात होते. वळीव अंगावर घेऊन मोरावानी नाचले. भिजल्या अंगानं अंधारल्या खोलीत लुगडं सोडलं. तटलेली चोळी काढली. अंधार असून बी सवताचं रुपडं डोळं भरून पाहिलं. जे पाहिलं ते तसंच धन्याच्या हवाली केलं. मग माझी म्या राहिलीच नव्हते. दूर कुठेतरी विजेचा कडकडाट झाला. त्या आवाजाने ती थरारली. एका अनाकलनीय भीतीने अंगावर काटा आला तशी ती उठून आत आली. येता येता कप बशा उचलल्या. चुलीतली लाकडं नीट करून स्वयंपाकाला लागली. धनाजी आणि सासू इतका वेळ शेजारी बसले होते पण त्यांचं बोलणं कानावर पडलं नव्हतं. भाकरी थापता थापता मन विचारू लागलं. खरंच का ते काही बोलत नसतील? का महा सुगावा लागल्यावर बोलायचं थांबत्यात? पण मग कळायचं तरी कसं? मारुतीत काय असेल ते असेल. उगा जीवाला घोर लावून काय उपयोग? आज कितीही प्रयत्न केला तरी तिचं मन भरकटत चाललं होतं. विचारांचं काहूर उठलं होतं.
आणि विचार तरी कसले. काहीतरी भीती दाखवणारे, काळीज पिळवटून टाकणारे. 5-6 महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर ती मळ्यात गेली होती, पण नवलाही कशी ती जाणवलीच नव्हती. पारू, स्वयंपाक झाला असं तर वाढ ग. धनाजीच्या आवाजानं तिची तंद्री तुटली. वय वत्तच आलाय, तुम्ही हातावर पाणी घ्या. पारू लगबगीनं उठली. फळीवरची ताटं काढून धुवून घेतली. जेवणाची 2 ताटं करून बाहेर घेऊन आली. धनाजी आणि सासूच्या पुढे ठेवली. पाण्याचे 2 तांबे आणून ठेवले. पारू, कांदा आण ग, धनाजीनं फरमावलं. 2 कोवळे कांदे बघून तिने कापले. एका वाटीत टाकून चिमूटभर मीठ घातलं. चमच्यानं खालीवर करून वाटी धनाजीच्या पुढे ठेवली. अजून काही? पारूनं हळू आवाजात विचारलं. नाही, काय नको. दादाच्या जेवणाचं पाय, काही लागलं तर सांगेन. पारू मागे फिरली. सासऱ्याच्या खोलीत जाऊन जेवणाचं विचारलं. त्यानं खुनेनंच थोडं जेवण देण्यास सांगितलं. ती जेवण घेऊन आली. सासऱ्याला देऊन जेवण होईपर्यंत तिथेच बसली. सासऱ्याचं जेवण झाल्यावर ताट उचलून ती बाहेर आली. धनाजी आणि सासूचंही जेवण झालं होतं. त्यांची ताटं उचलून ती गुपचूप आत गेली. स्वतःचं ताट वाढून घेतलं. खालच्या मानेनं एकटीच जेवू लागली. घास तोंडात फिरतोय असं वाटलं. कसंबसं जेवण आटोपून तिनं आवराआवर केली. सासऱ्याला पिण्यासाठी पाणी गरम करून बाहेर आली. सासू डाव्या पायावर उजवा पाय ठेवून पाय लांब करून बसली होती. धनाजी मात्र तिथे नव्हता. बहुतेक दुधाच्या धारा काढायला गेला असावा असा विचार करून ती मागे फिरली. वाटीत तेल घेऊन गरम केलं. वाटी घेऊन बाहेर आली. सासू शेजारी बसली. आणा पाय इकडं. सासू तशीच बसून होती. तिनं पारूकडं मान वळून पाहिलं सुद्धा नव्हतं. मन भरून आलं. तरीही ती पुन्हा म्हणाली, आत्या, पाय इकडं करा की, त्याला चोळून देते. इतक्या धनाजी दुधाची चरबी घेऊन आला. पारूला म्हणाला, पारू, हे घे. पारूनं त्याच्या हातातली चरबी घेतली. ती आत जाऊ लागली. तोच सासू बोलली, चरबी ठेवून ये. धनू, तू बी बस. आईची आज्ञा शिरसावंदे मानून तो खाली बसला. आई पुढे काय बोलणार याचा विचार करू लागला. तितक्यात पारू आली. सासू शेजारी बसून पुन्हा म्हणाली, आत्या, पाय द्या की इकडं. कपाळावर आठ्या पाडीत सासूनं तोंड वाकडं केलं. धनाजी तिथं असल्यामुळे नाइलाजाने पाय पारूकडं सरकवलं. पारू हातावर तेल घेऊन पायाला चोळू लागली. सासूनं दोघांनाही थांबायला सांगितलं. म्हणजे ती काहीतरी बोलणार हे निश्चित होतं, पण काय बोलणार याचा विचार करू लागली ती. धनु, हे असं अजून किती दिवस चालायचं? काय? हे पा, उगा डोळ्यावर कातडं वडून आंधळ्याचा आव आणू नकोस. मी सकाळी काय म्हणलं होतं? तिरक्या नजरेने पारूकडं पाहत धनाजीनं उत्तर देणं टाळलं. पायाला तेल चोळणारे पारूचे हात थांबता थांबता पुन्हा चालू लागले. काळजात कालवा कालव झाली. धनाजीला त्याच्या आईनं पेचात टाकलं होतं. अरे, असा गप काहून बसलास? तिनं पुन्हा विचारलं. आता काय बोलायचं? जे हाय ते हाय, त्याला कोण काय करणार? तो कसंनुसं बोलला. कोण काय करणार म्हणजे? हा, तुम्हाला कितींदा सांगितलं असं हातावर हात धरून किती दिवस बसायचं? हातपाय हलवाया नको? इलाज कराया नको? आता इलाज काय करायचा? जे जेव्हा घडायचं असेल तेव्हाच घडल. त्यानं टाळण्याचा प्रयत्न केला.
म्हणजे आम्ही असंच मरावं म्हण की. आपण रोज खातोय, एखादा दिवस नाही खाल्लं तर एक दिवसाच्या उपासानं माणूस मरतय काय? देवाच्या नावानं एखादं कोंबडं बकरं कापलं तर भिकारी होणार आहे काय? अरे लय लांब नको जाऊस. आपल्या बांधावर मसुवाचं ठाण आहे. कवा आमुष्या पुनवला त्याला नारळ दिलाय काय? काय कवा निवद दावलाय? जाता येता हात जोडून त्याच्या नावानं चिमूटभर माती कपाळाला लावली आहे का? हे पहा, म्या तुम्हाला 6 महिन्याची मूठ बांधून देते. काय करायचं असेल तर करा, नाहीतर म्या सुमीला सून करून आणेन. परत म्हणशील सांगितलं नव्हतं. सुमी मामाची? त्यानं आश्चर्यानं विचारलं. होय, मामाचीच. ती ठणकावून म्हणाली. आहे ते काय येडं बोंगाड, ना रंग ना रूप, आणि नाही झालं लेकरू तर नको होऊ दे, पण तो सुमीचा विचार सोडून दे. का? मग आता अप्सरा कुडून काढायची? आणि तशी बी एक हायच की. हाय काय उपयोग तिचा? निस्ता मुकडा बघत बसायचं काय? सुमीला सून करून आणली तर निदान तिचं पोट पाणी पिकलं तर कुळाला वारीसदार तरी मिळेल. हे पाय, आता तू 6 महिन्याची मुदत बांधून दिली आहे ना, मग जरा दमानं घे. उगा चराट वगळून उपयोग नाही. आणि समजा तुला एखादी लेक असते, तिला लेकरू बाळ झालं नसतं तर तिच्या नवऱ्याला दुसऱ्या बारला पाठ लावायची परवानगी दिली असतीस काय? हा? बास आता. धनाजी उठून चालता झाला. त्याच्या मागं पारूही उठली. तिची सासू दोघांकडे रागानं पाहू लागली. स्वतःचा मुलगाच तयार नसल्यानं तिचा नाईलाज झाला. पारूनं पाण्याचा तांब्या सासऱ्याच्या खोलीत ठेवला. धनाजी झोपण्याच्या खोलीत गेला होता. तीही त्याच्या मागोमाग गेली. दार बंद झाल्याचा आवाज सासूच्या कानावर पडला. तिला कुणीतरी आपला गळा दाबल्यासारखं वाटलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.